सकाळचा वातावरण एकच नंबर झाला होता। आज असं वाटत होतं पाऊस पडणारच नाही। आपली गाडी काही दिवसापूर्वी आबलोलीत कामासाठी नेली होती, पण आपलं काम मात्र झालं नव्हतं। मग काय आजचा दिवस आला गाडीचं काम करून घ्यायचा। सकाळी 9 वाजता निघालो गाडी घेऊन आबलोलीमध्ये। हे ढगाळ वातावरण बघून असं वाटत होतं ना की हे वातावरण कधी जाऊच नाही। पावसाचा सीझन आणि त्यामध्ये हे ढगाळ वातावरण, फिरायला एवढी मजा येते ना, काय मजाच मजा। मग काय तितक्यात विसू पण आला माझ्यासोबत। मग आम्ही दोघं जण निघालो गाडी काढून आबलोलीमध्ये। आपल्या गाडीचं बरंच काय काम होतं, म्हणून आम्हाला माहितीच होतं आम्हाला येताना परत उशीर खूप होणार आहे। आपल्या गावातल्या रस्त्याला बाय बाय करून आपण डायरेक्ट येऊन पोहोचलो आबलोली शहरात। आबलोली मार्केट मधून आम्ही पुढे गेलो आणि येऊन पोहोचलो डायरेक्ट सलमान ऑटो गॅरेज इथे। आपल्याला ना आपल्या गाडीतलं ऑइल चेंज करायचं होतं, म्हणून आपण आता नवीन टाकून घेतलंय। आपल्या गाडीचे ब्रेक लायनर संपले होते, म्हणून आपण लगेच नवीन ब्रेक लायनर पण टाकून घेतले। आणि अजून एक म्हणजे आपल्या गाडीचे ऍक्सिलेटर वायर एक बदलायची होती। आपल्या गाडीचं काम लगेच झालं आणि मी लगेच गेलो पेट्रोल पंपात पेट्रोल भरायला। पेट्रोल भरपूर भरून घेतलं आणि गाडीचं आता शेवटचं काम राहिलं होतं ते दोन्ही टायर मधलं हवा चेक करायचं। गाडीचं सर्व काम झालं होतं आणि आम्हाला भूक लागली होती, म्हणून आम्ही हॉटेल सिद्धिविनायकला भेट दिली। मग हॉटेलमध्ये भेटला समीर। मग काय समीर, मी, विशू तिघ जण होतो, म्हणून आम्ही 2 रस्सावडा आणि 1 उसल पाव ऑर्डर केली। रस्सावडा आणि उसलवरती मस्त ताव मारून आम्ही डायरेक्ट रस्ता पकडला घरचा। चला भावांनो, अशाच भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये। तोपर्यंत बाय।